सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे आणि या अवकाळी पावसामुळे विदर्भातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। खास करून अमरावतीच्या वरुड आणि मोर्शी तालुक्याला या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड मोर्शी तालुक्याची ओळख आहे आणि या दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं। सर्वाधिक संत्र्याच्या बागा या दोन तालुक्यामध्ये आहेत। ज्या संत्र्याला नागपुरी संत्र्याची ओळख आहे तो संत्रा या भागामध्ये पिकवला जातो, परंतु याच भागातील संत्रा उत्पादक शेतकरी या अवकाळी पावसामुळे सध्या संकटात आलेले आहेत। अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे मृग बहारातील संत्रा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबिया बहाराचा संत्रा येतो, परंतु ज्या बागांमध्ये आंबिया बहार आला नाही त्या संत्रा बागांवर शेतकरी साधारणतः मे महिन्यामध्ये मशागत करून मृग बहारातील संत्र घेत असतात, परंतु पाऊस सध्या सुरू आहे। अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे मृग बहारातील संत्र्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मी एका संत्रा बागेमध्ये आहे। पावसामुळे जे आहे ते मृग बहाराला मोठा फटका बसलेला आहे। मृग बहारातील उत्पादन घटणार आणि त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत। अमरावतीच्या वरुड तालुक्यात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादक शेतकरी असून आंबिया बहार व मृग बहार हे दोन्ही बहार घेतले जाते, परंतु आंबिया बहार घेत असताना कृत्रिम पद्धतीने संपूर्ण हा संत्रा घेतला जातो आणि ज्या आंबिया बहार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मेहनत देखील केली जाते। नांगरणी वखरणी आणि रासायनिक खते देखील शेतकरी टाकतात, परंतु असं असताना जर आंबिया बहार आला नाही तर मग मृग बहारासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर मेहनत घेत असतात। मे महिन्यामध्ये साधारणतः शेतकरी मशागत करतात, नांगरणी असेल, पाणी देणं आणि मृग बहार घेत असतात, परंतु ज्या पद्धतीने आता अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जर आपण पाहिलं तर जे आहे ते संत्रा बागेला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असल्याची माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेली आहे। मे महिन्यापासून साधारणतः मृग बहारासाठी शेतकरी आपली शेती तयार करत असतात, बगीचे तयार करतात, परंतु ज्या पद्धतीनं मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जी आहे ती अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे मृग बहारातील जे आहे ते संत्रा आता आपण पाहतोय अडचणीत सापडलेले आहेत। संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत, त्यामुळे उभं नवं संकट जे आहे ते संत्रा उत्पादकांसमोर समोर या अवकाळी पावसानं समोर ठेवलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।